कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, अरे आशू, हळू शिवा, अगं ग ही काय करते तू? ऐक ना शिवा, अरे शिवा थांब, रक्त येतंय, जरा थांब। हा मग प्रेशर दे त्याच्यावर, हे काय? ऐक शिवा, तू नाचतोय का? मी लाजतोय काहीतरी उगाच काही बोलते, दिसतंय चेहरा। लाजत बिजत नाही मी काहीतरी। तू ते प्लीज त्याच्यावर प्रेशर दे बस। ऐक ना शिवा, जरा प्रेशर दे फक्त बस। काय चाललंय हे? आई, अगं काय झालं आई? काय झालं? अरे काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? बघ स्वतःकडे। तुझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं तू घरात राहशील म्हणून। तू इथे का राहतोयस रस्त्यावर अशा घाणीत? आई अगं यात काय वाईट आहे? चांगलं तर आहे। आय नो गॅरेज आहे, पण तू नीट बघितलंस ना तुला यात घर दिसेल। हे बघ, इकडे इकडे किचन केलंय आम्ही, इकडे आम्ही बेड पण केलाय आणि ते पार्किंग पण आहे आणि हॉल पण आहे, बेड कम पार्किंग कम हॉल। हे बघ, तू नीट बघितलंस ना तुला तर ह्या घरासारखं घर दिसेल, पण लोकांची ये जा चालू असते। आम्ही सगळ्यांनी मिळून साफसफाई केली याची। कसंही असलं ना तरी आमचं घर आहे। आय नो काही जणांना गॅरेज वाटतंय, पण आम्ही बनवलेलं आमचं घर आहे आमच्यासाठी। बास कर आशू, तू काय मला वेड्यात काढतोयस? काय या मुलीने भरवलंय तुझ्या डोक्यात देव जाणे। आई आई हे आई आई ऐक माझं, ऐक हे बघ, तिची काही चूक नाही त्यात। मी तिकडचं घर सोडलं कारण मला आमची जबाबदारी घेता आली पाहिजे ना। अरे जबाबदारी नाही घेतेस तू, हट्टाने स्वतःचं नुकसान करून घेतोयस। कसली प्रेमाची बुरळ आहे? आई मी लग्न केलंय, कर्तव्य आहे माझं। आणि मुलगा म्हणून कर्तव्य त्याचं काय? ते पार पाडणार मी नक्की, पण शिवाला सोडून नाही। आनंद वाटत असेल ना तुला? आई प्लीज। अरे या मुलीने तुला माझ्यापासून लांब केलंय आशू। तुझ्या हट्टाने मला तुझ्यापासून लांब केलंय आई। जाळ्यात ओढलंय तिने तुला। मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली। स्वतःचं नुकसान करतोयस तू आशू। स्वतःच्या पायावर उभं राहतोय आई। अरे आशू, तू हट्ट सोड आणि घरी चल। शिवाशिवाय मी कुठेही जाणार नाही। त्या घरी राहायला आलो तर शिवा सोबतच। तुमची जबाबदारी होती ही। जर माझ्या मुलाला काहीही झालं, अगदी डास जरी चावला, तो आजारी पडला तर मी सहन करणार नाही। माझ्याशी गाठ आहे। आई माझं ऐकून घे आई। जावई बापू, मी हेच सांगत होते ना जावई बापू, हो हे असं गॅरेज मध्ये राहणं नाही बरं दिसत हो। तुम्ही आपल्या घरी येऊन राहा ना। तुम्ही आईची काळजी नका करू, मी ओळखतो तिला, मला माहिती तिचा स्वभाव। हे सगळं ती बोलली कारण तिला माझी काळजी वाटते, आणि अर्थात तिला थोडासा राग आला होता म्हणूनही थोडस। हो मला पण काळजी वाटते हो तुमची। म्हणजे इथे काही कमी जास्त झालं, तुम्ही आजारी पडलात तर? शिवा आजारी पडते काय ग? जावई बापू आता कसं समजावू हो तुम्हाला? आई, अगं थोडे दिवस दे ना, त्याला सगळ्याची सवय होईल बघ। आणि आई, खऱ्या प्रेमाची ताकद खूप जास्त असते। ते माणसाला सगळ्या संकटांना सामोरं जायची हिंमत देतं।
मग आजाराचं कसलं टेन्शन? काय अशू? हा बरोबर बोला. बरं ठीक आहे, तुम्ही राहा इथे. पण जरा जरी काही त्रास झाला किंवा काही कमी जास्त झालं ना तर ताबडतोब घरी निघून यायचं. हा आई हो. नक्की येणार. बरं आता जेवून घ्या. कधीच जेवण तिष्ठत ठेवलंय ना, असं करू नये. जेवा. चल. वा, सुरुवात तर मस्त झाली. आज सीताई जे बोलून गेलीये, आशू तर इथे आजारी पडेलच आणि मग आशू इथून जाईल पण. दिव्या, आले. उचलते का? काय झालं? नाही, कॉल उचलत नाहीये ताई. उर्मिला, तू मुळात तिला जाऊ कशाला दिलंस? आणि तुला माहितीये ना तिचा राग कसा आहे माहितीये ना तुला? भाऊ आहो, ती कोणाचं ऐकतेय का आता? अरे हो, पण मला कळवायचं ना उर्मिला. अहो, तिने ठरवलं आणि निघून गेली. हो, काकू खूपच चिडलेली होती. हा, तू तरी ते सगळे फोटोज ताईला कशाला दाखवायचेस? उर्मिला, तिच्यावर चिडून काय होणार आहे आता? तिने बिचारीनं आशू किती सुखात आहे म्हणून फोटो दाखवले असणार. हो, आणि सीतानं त्यांचे आनंदी चेहरे न बघताच तिकडे जाण्याचं ठरवलं आणि गेली. आई कशाला गेलीये तिकडे? पण आता गेलीये तर आशूला इथे परत घेऊन यायला नको. आहे तिथे सुखात राहू दे त्याला. भाऊ, ताई, सीता, एक मिनिट. तू बाहेर गेली होतीस कोणालाही न सांगता? आशूला भेटलीस? ज्या प्रश्नांची उत्तरं आधीच माहिती आहेत ते प्रश्न विचारायचे कशाला? आणि मुळात प्रश्न विचारताय की जाब? हे बघ सीता, मुळात तू आत्ता आशूला भेटणं योग्य नाही. जसा तुला वेळ हवाय ना तसा आशूला सुद्धा वेळ द्यायला हवा. मी माझ्या मुलाला भेटायला गेले होते. आई, मी तुला सांगितलं होतं ना नको जाऊस. तिला तेच हवं होतं अगं. हे बघ सीता, तू का गेलीस असं मी म्हणतच नाहीये, पण तू सांगून जायला हवं होतंस ना. का सांगून जायचं? मी माझ्या मुलाची अवस्था बघितली, मला नाही सहन झालं, मी गेले. आणि तुम्हाला कुणाला नसेल त्याची काळजी, पण मला आहे. माझा जीव तुटतोय त्याच्यासाठी. आणि घर सोडलं म्हणजे आईची माया आटते असं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.